दादा सुद्धा एक चमत्कार करणार नेते. आता दादांचंच पर्व सुरू आहे असं आम्ही त्यावेळेला बोलत आलो. परंतु अनेकांच्या मनामध्ये शासनकर्ता त्या कालावधीमध्ये होती. पण 59 पैकी 42-41 जागांच्या वरती निर्वाचित होत 72% स्ट्राईक रेट ठेवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी मिळवलं. त्याचं श्रेय दादांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं आहेच. आपापल्या पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणावरची मेहनत त्या ठिकाणी घेतली. त्याच्यातून राज्याच्या राजकारणामध्ये आपण त्याला 41 जागांसह निर्वाचित होण्यामध्ये आपल्याला यश त्या ठिकाणी मिळू शकलं. हे मी एवढ्यासाठी सांगतोय, आपल्या नेतृत्वाने घेतली पराकुटीची मेहनत, 24 तास अविरतपणाने सेवा करण्याची त्यांची जाज्वल्य इच्छाशक्ती, प्रखर इच्छाशक्ती राजकीय इच्छाशक्ती सुद्धा असते. पण जनतेची सेवा करण्याची इच्छाशक्ती मनामध्ये असावी लागते. आणि जनतेचं 25 वर्षाचं नेमकं भविष्य काय आहे त्याचा विचार करत उद्याच्या तरुणाला नेमकं काय अभिप्रेत असू शकतंय याचा विचार करण्याचा दमदारपणा दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दाखवला गेला. आणि त्याच्यातून महायुतीच्या सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करत असतानाच या प्रत्येक गोष्टी कृतीच्या माध्यमातून कशामध्ये येतील त्याचा त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने समावेश करण्यामध्ये ते यश मिळवू शकतो.